पंचांग 23 जून 2026 मंगळवार। तिथी निज ज्येष्ठ शुक्ल नवमी दुपारी 4:43 वाजेपर्यंत, त्यानंतर दशमी तिथी प्रारंभ। नक्षत्र हस्त नक्षत्र दुपारी 11:56 वाजेपर्यंत, त्यानंतर चित्रा नक्षत्र प्रारंभ। वार मंगळवार। सूर्योदय सकाळी 6:02, सूर्यास्त सायंकाळी 7:19, राहू काळ दुपारी 3:59 ते 5:38 पर्यंत। या काळात महत्त्वाची किंवा नवीन कामे करणे टाळावे। अमृत काळ पहाटे 5:34 ते 7:15। 23 जून 2026 चे संक्षिप्त राशी भविष्य। ज्योतिषीय गणनानुसार या आठवड्यात लक्ष्मीनारायण राजयोग आणि गजलक्ष्मी योगाचा प्रभाव असल्याने हा काळ अनेक राशींसाठी सकारात्मक ठरू शकतो। मेष राशीसाठी 23 जून 2026 रोजीची आर्थिक आणि व्यावसायिक स्थिती अत्यंत सकारात्मक दिसत आहे। ग्रहस्थितीचा विचार करता तुमच्या राशीच्या अधिपतीची मंगळ स्थिती आणि चंद्राचे भ्रमण तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग मोकळे करत आहे। आर्थिक स्थिती। अपेक्षित लाभ। आज तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे। जर तुम्ही काही काळ पैशांच्या गुंतवणुकीबाबत विचार करत असाल तर आजचा दिवस तो निर्णय घेण्यासाठी उत्तम आहे। जुनी देणी। जर कोणाकडून तुमचे पैसे येणे बाकी असेल तर आज ते प्राप्त होण्याची चिन्हे आहेत। आर्थिक कोंडी सुटेल। बचत आणि गुंतवणूक। आजचा दिवस भविष्यातील आर्थिक नियोजनासाठी फलदायी आहे। गुंतवणुकीतून दीर्घकालीन फायद्याचे संकेत मिळतील। कामातील प्रगती। वेगवान प्रगती। तुमच्या कामाच्या ठिकाणी आज कार्यक्षमता वाढेल। तुम्ही ज्या प्रकल्पांवर काम करत आहात त्यामध्ये तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल। नवे प्रकल्प। तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात ज्या तुमच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतील। हे यश तुम्हाला वरिष्ठांच्या नजरेत उठवेल। नेतृत्व। मेष राशीचे लोक आज आपल्या नेतृत्वाच्या गुणांनी सर्वांना प्रभावित करतील। जर तुम्ही व्यवसायात असाल तर नवीन ग्राहकांशी संपर्क वाढवण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे। प्रलंबित कामे। काम पूर्णत्वाकडे। अनेक दिवसांपासून रेंगाळलेली किंवा प्रलंबित असलेली कामे आज वेगाने मार्गी लागतील। आज ऊर्जेची पातळी उच्च असल्याने कठीण कामेही तुम्ही सहज पूर्ण कराल। अडथळे दूर होतील। कामात येणारे छोटे मोठे तांत्रिक किंवा प्रशासकीय अडथळे आज दूर होतील ज्यामुळे कामाचा वेग वाढेल। वृषभ राशीच्या जातकांसाठी 23 जून 2026 चा दिवस व्यावसायिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ आणि फलदायी असणार आहे। ग्रहस्थिती तुमच्या राशीच्या अनुकूल असल्याने तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ आता दिसू लागेल। प्रगतीचे नवीन मार्ग। नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाच्या संधी घेऊन येईल। जर तुम्ही पदोन्नतीची प्रमोशन वाट पाहत असाल किंवा पगारवाढीसाठी प्रयत्न करत असाल तर आज चर्चा करण्यासाठी अनुकूल काळ आहे। सहकाऱ्यांची साथ। कार्यस्थळी तुमच्या कामाचे कौतुक होईल। टीममधील सहकाऱ्यांचे सहकार्य तुम्हाला मिळेल ज्यामुळे कठीण कामेही वेळेत पूर्ण होतील। नवनवीन जबाबदाऱ्या। आज तुम्हाला काही नवीन आव्हानात्मक कामे सोपवली जाऊ शकतात। ही कामे तुमच्या करिअरला नवी दिशा देणारी असतील त्यामुळे ती आनंदाने स्वीकारा। यश आणि विस्तार। व्यवसायात आज प्रगतीचे उत्तम योग आहे। तुम्ही जर नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजची ग्रहस्थिती त्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यास मदत करेल। नफा। व्यापार उद्योगात आज आर्थिक नफा होण्याची दाट शक्यता आहे। विशेषतः ज्यांचा व्यवसाय कला, सौंदर्य, फॅशन किंवा खाद्यपदार्थांशी संबंधित आहे त्यांना मोठा फायदा होऊ शकतो। नवीन करार। आज तुम्हाला एखाद्या मोठ्या क्लायंटशी किंवा भागीदारीच्या कामात यश मिळू शकते। करार करताना दूरदृष्टी ठेवा। यश निश्चित आहे।
आर्थिक स्थिरता, तुमची आर्थिक स्थिती बळकट होईल. प्रलंबित देणी किंवा अडकलेला पैसा आज परत मिळण्याची चिन्हे आहेत. बचत, आजचा दिवस अनावश्यक खर्च टाळण्यासाठी चांगला आहे. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या नियोजनावर भर दिल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. महत्त्वाचा सल्ला, कामात सातत्य ठेवा. तुम्हाला यश मिळत असताना अहंकाराला थारा देऊ नका. नम्रता बाळगल्यास प्रगतीचा वेग अधिक वाढेल. वेळेचे नियोजन, कामाच्या व्यापात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. थोडा वेळ विश्रांती घेतल्यास कार्यक्षमता अधिक वाढेल. शुभेच्छा आणि संधी, आज नवीन लोकांशी परिचय वाढवण्यासाठी उत्तम दिवस आहे. तुमच्या ओळखींचा फायदा तुम्हाला भविष्यातील व्यवसायासाठी होऊ शकतो. मिथुन राशीच्या लोकांसाठी 23 जून 2026 हा दिवस संवादाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्ही बोलण्यात तरबेज असता, परंतु आजच्या ग्रहस्थितीनुसार तुम्हाला शब्दांचा वापर अत्यंत विचारपूर्वक करण्याची गरज आहे. भागीदारीतील कामे, सावधगिरीची आवश्यकता. आज व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी भागीदारी, पार्टनरशिप असेल तर त्याबाबत विशेष सतर्क राहा. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. कायदेशीर बाबी, जर तुम्ही भागीदारीत काही नवीन करार, अग्रीमेंट करणार असाल तर त्यातील अटी आणि शर्ती एकदा नीट वाचून घ्या. घाईत सह्या करणे आज टाळावे. पारदर्शकता, भागीदारीमध्ये पैशांच्या व्यवहारांबाबत पूर्ण पारदर्शकता ठेवा. हिशोबात थोडी जरी संदिग्धता असेल तर भविष्यात वाद निर्माण होऊ शकतात. गैरसमज टाळा. तुमची बोलण्याची शैली आज थोडी प्रभावी असू शकते, पण कधीकधी स्पष्ट बोलल्यामुळे इतरांना त्याचा चुकीचा अर्थ लागू शकतो. त्यामुळे संवाद साधताना समोरच्या व्यक्तीची मानसिकता लक्षात घेऊन बोला. स्पष्टता, जे काही बोलायचे आहे ते थेट पण नम्रपणे मांडा. मनात संभ्रम असल्यास तो बोलून दाखवा, कारण मनात ठेवलेल्या गोष्टींचा गैरसमज वाढण्यातच रूपांतर होऊ शकते. ऐकून घेण्याची वृत्ती, आज केवळ तुमचे म्हणणे मांडण्यापेक्षा समोरच्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. कार्यक्षेत्र आणि वैयक्तिक संबंध, ऑफिसमधील राजकारण, ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी बोलताना किंवा वादात पडताना सावध राहा. तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलणे टाळले तरच तुम्ही वादांपासून दूर राहाल. कुटुंबातील संवाद, घरातील व्यक्तींशी संवाद साधताना संयम ठेवा. तुमच्या शब्दांमुळे कोणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. मानसिक स्थिती, आज मन थोडे चंचल राहू शकते. निर्णय घेताना गोंधळ होऊ शकतो. अशा वेळी एकांतात बसून किंवा शांतपणे विचार करूनच महत्त्वाचे निर्णय घ्या. महत्त्वाचा सल्ला, लिखिताला महत्त्व द्या. जर कामाचे काही महत्त्वाचे निर्णय असतील तर ते तोंडी सांगण्यापेक्षा लिहून, ईमेल किंवा मेसेजद्वारे स्पष्ट करा, जेणेकरून भविष्यात पुराव्यासाठी ते तुमच्याकडे राहील. संयम, आज जिभेवर ताबा हाच तुमच्या यशाचा मंत्र आहे. जास्त बोलण्यापेक्षा का. कर्क राशीच्या लोकांसाठी 23 जून 2026 चा दिवस आणि पुढील संपूर्ण आठवडा खूपच उत्साहाचा आणि आर्थिक भरभराटीचा ठरणार आहे. ग्रहस्थिती तुमच्या राशीसाठी अनुकूल असल्याने तुमच्या हातातून निसटलेल्या अनेक गोष्टी पुन्हा मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे योग, अडकलेली रक्कम, जर तुमचे पैसे कोणाकडे अडकले असतील किंवा बऱ्याच काळापासून तुम्हाला परताव्याची प्रतीक्षा असेल तर या आठवड्यात ती रक्कम परत मिळण्याचे प्रबल योग आहे. संयमाने पाठपुरावा केल्यास यश मिळेल. नवीन आर्थिक स्रोत, उत्पन्नाचे काही नवीन मार्ग खुले होऊ शकतात. जर तुम्ही शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अभ्यासांती गुंतवणूक करण्यासाठी चांगला आहे. आर्थिक नियोजन, या आठवड्यात तुमची आर्थिक शिस्त वाढेल. अनावश्यक खर्च कमी होऊन बचतीकडे कल वाढेल, ज्यामुळे तुमची बँक बॅलन्स सुधारण्यास मदत होईल. नोकरी आणि व्यवसाय,
नोकरीमध्ये स्थिरता, नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ तणावमुक्त असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुम्हाला नवीन संधी उपलब्ध करून देऊ शकतात. व्यापारातील विस्तार, व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा भरभराटीचा आहे. ग्राहकांचा वाढता ओघ तुमच्या व्यवसायाला नवी उंची देईल. जर तुम्ही व्यवसायात काही बदल किंवा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे. अडथळ्यांचे निवारण. प्रलंबित कामे पूर्ण. ज्या कामांमुळे तुम्ही चिंतेत होतात ती कामे या आठवड्यात आपोआप मार्गी लागतील. तुम्हाला केवळ पुढाकार घेण्याची आणि नियोजनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. मानसिक शांती. आर्थिक आणि व्यावसायिक गोष्टी मार्गी लागत असल्याने तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचा सल्ला. संधीचे सोने करा. या आठवड्यात मिळणाऱ्या संधींकडे दुर्लक्ष करू नका. आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. दानाचा मार्ग. जर तुम्हाला आर्थिक यश हवे असेल तर गरजूंना मदत करणे किंवा दानधर्म करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. यामुळे येणारे अडथळे दूर होतात. सिंह राशीच्या जातकांसाठी 23 जून 2026 हा दिवस तुमच्या स्वाभिमानाला आणि कार्यक्षमतेला दाद देणारा ठरणार आहे. सूर्य तुमच्या राशीचा स्वामी असल्याने आजच्या ग्रहस्थितीत तुमच्या तेजस्वितेमध्ये आणि कार्यक्षमतेमध्ये वाढ होताना दिसत आहे. मेहनतीचे फळ. प्रयत्नांचे चीज. तुम्ही गेल्या काही काळापासून ज्या प्रकल्पांसाठी किंवा कामासाठी कष्ट घेत आहात त्यांचे सकारात्मक फळ आज मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमची मेहनत व्यर्थ जाणार नाही तर ती फळाला येईल. कामात तत्परता. आज तुम्ही अत्यंत उत्साही आणि ऊर्जावान असाल. कोणतेही काम सोपे असो वा कठीण तुम्ही ते पूर्ण क्षमतेने आणि आत्मविश्वासाने करा. वरिष्ठांचे सहकार्य. प्रभावी नेतृत्व. तुमची कामाची पद्धत आणि तुमच्यातील नेतृत्व गुण आज वरिष्ठांच्या नजरेत येतील. ते तुमच्यावर प्रसन्न असतील आणि तुम्हाला प्रोत्साहन देतील. मार्गदर्शन. जर तुम्हाला कामात काही अडथळे येत असतील तर अनुभवी व्यक्ती किंवा वरिष्ठांचे मार्गदर्शन तुम्हाला मिळेल जे भविष्यातील अडचणी दूर करण्यास मदत करेल. नवीन जबाबदारी. तुम्हाला एखादे महत्त्वाचे काम किंवा जबाबदारी सोपवली जाऊ शकते जी तुमच्या करिअरच्या आलेखामध्ये भर टाकणारी ठरेल. पद आणि प्रतिष्ठा. मानसन्मान. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा सुधारेल. आज तुमच्या विचारांचा आणि मतांचा आदर केला जाईल. लोक तुमच्याकडे एक विश्वासार्ह व्यक्ती म्हणून पाहतील. सामाजिक प्रतिष्ठा. केवळ ऑफिसमध्येच नव्हे तर सामाजिक स्तरावरही तुमचा मान वाढेल. तुमच्या एखाद्या निर्णयामुळे किंवा कृतीमुळे समाजात तुमची दखल घेतली जाईल. महत्त्वाचा सल्ला. अहंकार टाळा. यश मिळत असताना नैसर्गिकरित्या आत्मविश्वास वाढतो पण तो अहंकारात रूपांतरित होणार नाही याची काळजी घ्या. नम्रता राखल्यास तुमची प्रगती अधिक काळ टिकेल. नियोजन करा. आज कामाचा ओघ जास्त असला तरी प्रत्येक कामाची प्राथमिकता प्रायोरिटी ठरवून काम करा. आरोग्याची काळजी. कामाच्या गडबडीत स्वतःच्या खाण्यापिण्याच्या वेळेकडे आणि विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. थोडक्यात सांगायचे तर आजचा दिवस सिंह राशीसाठी यश आणि सन्मान घेऊन आला आहे. तुम्ही करत असलेल्या कष्टाची दखल घेतली जात आहे.